असा बाप व्हावा, ज्याचा वंश मुक्ती सजावा. पोटा येता हरले पाप, म्हणे ज्ञानदेव माय बाप. मूळ बाप होता ज्ञानी, बाप ज्ञानी असावा. हे एवढं ऐश्वर्य म्हणजे काय सोपं आहे? ऐश्वर्य संपन्न लेकर घरात जन्माला यावेत याच्याकरता बापाकडे विचार ऐश्वर्य संपन्न असावे. आणि विचारा वाचुने न पाविजे समाधान, किंवा शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमडे. गोमड्या बीजाचे फळे हे गोमडे. बरं काय सरपंच, बापाचं बीज शुद्ध असावं. बीज तैसे फळ वरी आल्या मंगळ. शेती करणारे माणसं होता पण बीज पेरायचंय किंवा बीज टाकायचंय किंवा टोपायचंय किंवा सरी पद्धत करायची, याच्या करता जमिनीची पोझिशन कशी असावी हे जाणकार शेतकऱ्याला कळतं. गाळात बी ठोपू नये, काय म्हटलं, गाणीत टाकू नये. ही बीजाची प्रक्रिया. आणि म्हणून ज्या जमिनीत टाकायचं त्याच्यातली वाघनखी, शिपरू, ठारळ, केनपट, कासल्या, घाण्याऱ्या, येड्या, बाबळी ह्या डिलीट मारावं लागतं. त्याच्याकरता जमीन सुपीक लागते. महिला मंडळ जमीन, म्हणून जमिनीला सांगणं एकच आहे, घरामध्ये पुरुषाचं खाणं स्त्रीचं न्हाणं हे झाकून असावं. जमीन कळली. ज्या जमिनीमध्ये बीज झाकलेलं आहे ते जमिनीतले बीज टरारून वर उगत. झाकलेलं बीज म्हणजे झाकलेलं पोट. हो, जरा डीएड बीएड बीपीएड लॉ डीएचएमएच इंजिनियर जास्त शिकलेले पडू नयेत आणि नुसतं नागपुड्या तानू तानू फुगिरीच्या गप्पा मारतात. तुम्ही जरा लक्षपूर्वक ऐका. ज्या घरामध्ये ज्या स्त्रीचं पोट झाकलेलं आहे त्या पोटातून कुलवान, गुणवान आणि सिलवानच पोहर जन्माला येतात. आणि पुन्हा अण्णा ऐका, काही काही विचारलं पोटाचा आणि पोराचा संबंध काय विचारतात ना. काही काही भाकर आणि पैसा कसं कमवावं एवढीच अक्कल ज्याच्याकडे तेवढे विचारतात. महाराज, पोटाचा आणि पोराचा काय संबंध आहे बाबा? आता आपल्या धर्मामध्ये एक रीत आहे, नवरदेवाच्या बापानं नवरी मुलीच्या आईला एक साडी घ्यायची असते. त्या साडीचं नाव काय ग आजीबाई? पोट बरोबर आहे ना, पोट झाकणच ना. आणि ज्यांना अध्यात्म कळालं आणि अध्यात्म कळून घ्यायचं असेल तर अगोदर विज्ञानाची कास पकडा बरं का, तर अध्यात्म कळलं. अगोदर विज्ञान कळून घ्या. अध्यात्म म्हणजे तू का म्हणे कसं जसं असन तसं रे, जसं असन तसं नाही बरं का महाराज. ज्ञान, विज्ञान, प्रज्ञान, फिलॉसॉफी, तत्वज्ञान, अध्यात्म. काही काही गुगलला प्रश्न कळले नाही ते आमच्या परमार्थाला आणि अध्यात्माला कळले. गुगल सुद्धा सोडू शकत नाही महाराज. काही काही तुम्ही टॅप करून पहा, याच्यात टाईप करून पहा. गर्भावस्थेमध्ये आईचा रक्तगट वेगळा आणि लेकराचा रक्तगट वेगळा. मग आईचं रक्त लेकराला मॅच झालंच कसं? बाहेर जर घ्यायचं असेल तर ओ पॉझिटिव्ह, बी पॉझिटिव्ह, बी प्लस, ए प्लस. विज्ञान थांबलं महाराज इथं. कसं एमबीबीएस, डीएचएमएच, बायोलॉजी जाणणारे, जीवशास्त्र जाणणारे त्याच्यात घुसून पहा आणि मग मला उद्या परदिवशी सांगा. काय सोपं? माळ घातली म्हणजे काय येड्याच आहे का महाराज? माळ घालणं म्हणजे विचार प्रणाली स्टँडर्ड करणं. माळ घालणं म्हणजे आहार सुचिरभूत स्वच्छ आणि सात्विक घेणं. माळ घालणं म्हणजे मितभाषी, आमच्यातनं निघून गेलेले साधू बाबा मितभाषी. आणि बोलले तर गोड, मधुळ, रसा. बोललेच तर मधासारखं. बरोबर आहे का नाही? गोड. आपल्याला काही काही वाटत ये नाही बोलूच नाही, हे बोलले तर सोयरीक मोडीत. काही काहीच बोलणंच एवढं बेकार आहे महाराज. म्हणजे तोंड उघडल्या गटराचं झाकण उघडल्यासारखे शब्द फेकी. आपल्याला वाटत ये नाही
ये मुख राहा पार नवरी वाटा लावाय टामात बाहेर निघाव येणे तवर निघू नये मंडपात येऊ सुद्धा नाही एवढे खळगुटे ते वॅप थिंकिंग वॅप कल्चर वॅप लाईफ तुमची विचार प्रणाली तुमचं राहणीमान तुमचं दैनंदिन जीवन आणि म्हणून माय बापांनो त्या साडीचं नाव काय म्हणलात तुम्ही पोट झाकणं पोट झाकणं साडीला नाव का ये क्यों है ये तो बस पीछे से आ गए आगे ढकल दिया करना चाहिए करते थे इसी के कारण हम करते हैं महाराज मागणं आलं पुढं चाललं त्यांनी केलं म्हणून आम्ही केलं असं का याचं कारण आहे नवरदेवाच्या बापाचं सांगणं राहतं अहो आता तुमची मुलगी तुमच्या पोटाच्या रूपाने माझे दारात येते तुमचं पोट उघड पडू नये म्हणून घेऊन दिलेली साडी आहे त्या साडीचं नाव आहे पोट झाकणं आणि म्हणून आपल्या घरातल्या स्त्रियांचं अप टू डेट कारण की ही जमीन आहे आणि जमिनीमध्ये बीज झाकलेलं पाहिजे उघड राहिलं तर बांडाळ होत बांडाळ बीज माहितीये ना बांडाळ बीज म्हणजे कोणाचं लग्न असलं तर निमंत्रण असू नये तर नसू डीजे वाजला का बांडाळ लक्षपूर्वक आहे का आपल्या घरामध्ये तसलं तर बीज निर्माण नाही झालं ना हम तो अमृतो की संतान मूळ बाप होता ज्ञानी बापाकडे किती प्रॉपर्टी याच्याही पेक्षा बापाकडे किती धन आहे याच्याही पेक्षा बापाकडे किती ध्यान आहे बाप किती ब्रिलियंट आहे बाप किती शार्प आहे तुमच्याकडे वयात आल्यावर लग्न करतात का विचारात आल्यावर लग्न करतात पोरग वयात असावं का विचारात असावं बरोबर आहे काही काहीला रोड टच पेट्रोल पंप आहे तरी जमाना आम्हाला म्हणते तू हिंडत पाय एखादी गरीबच मी कमून मस्त पंपन गुंठ मंत्री तुम्ही मस्त पंपन गुंठ मंत्री पण पोरग गोकडीत पडत ना महाराज बापही तेवढा ब्रिलियंट असावा बापही तेवढा शार्प असावा बापाला दोन गोष्टी कळालेल्या असाव्यात एक संगत आणि दुसरी पंगत बाप कोणाच्या संगतीत फिरतो आणि कोणाच्या पंक्तीत बसतो ह्यात दोन बाई इकडं आण त्याला त्याचं नको तोंड दाबू ये माया खडदी बरं ए पोरी त्याला माया खडदी बरं उलशी दी माया खड नाही त्याला काहीतरी जिलेबी बिलेबी काय असलं तिकून त्याला खाऊ घाल बरं जाय बरं आहे पोरी हो बारकाल्या पोरी हो त्याला घेऊन जा बरं तिकडं स्वयंपाक चालू आहे तिकडे नादी लावायला घेऊन जा त्या तिकडे शेड मध्ये घेऊन जा त्याला पाणी बाटली दी परत काही गुलाबजांबू केला असेल तर गुलाबजांबू खायला भुकेलेलं येते विठ्ठल विठ्ठल बोचरे कम हसती का त्याला घेऊन जायचं तर तिथं हसती पाहिली का हाय का जाईन त्याला घेऊन त्याला काहीतरी नादी लावायचं तिकडे खेळायला न्यायचं त्याला चिल्ड्रन ऑफ थिंकिंग लहान मुलाची विचार प्रणाली त्याला कसं सांभाळायचं त्याला कसं बोलायचं त्याच्या बरोबर त्याला कसं खाऊ घालायचं हे ज्याला जमलं ना तो फार ब्रिलियंट आहे महाराज माणसाचा डॉक्टर होणं सोपं का जनावराचा डॉक्टर होणं सोपं माणसाचं डॉक्टर होणं लय सोपं आहे ज्याला बोलता येत नाही त्याचं दुखणं नीट करायचं म्हणजे काय सोपं आहे का अमेरिकेत व्हेटरनरीच्या डॉक्टराला माणसाच्या डॉक्टरापेक्षा जास्त डोनेशन भरावं लागत सोपं नाही महाराज जनावराचा डॉक्टर होणं म्हणजे चिल्ड्रन ऑफ थिंकिंग ज्याला बोलता येत नाही त्याची भाषा तुम्हालाच कळू जाणं म्हणून तुमच्याकडे आई अदुगर का लेकरू अदुगर आई काय अदुगर काय तुमच्याकडे लेकरू अदुगर असतं का आई अदुगर असते हे चक्रात टाकणार प्रश्न आई ना बरोबर आहे ना आई अदुगर का लेकरू लेकरू हा जिला लेकरू होतं तिला आई म्हणतात आणि जिला लेकरूच नाही तिला बाई म्हणतात आई होण्याकरता अदुगर लेकरू होऊन द्यावं लागत मग आधी लेकरून मग आई विठ्ठल विठ्ठल असं तो विषय जर
याच्यावर बी फार मोठा विषय येतो. असलो कधी सप्ताहाच्या कीर्तनात आलो तर सांगून जाईल. आणि म्हणून माई नवरीच्या आईच्या साडीचं नाव पोट झाकणी का, कारण की पोट उघडं पडू नये म्हणून घेऊन दिलेली साडी, त्या साडीचं नाव पोट झाकणी आहे. आता बऱ्याचशा जणांच्या आयांचे श्राद्ध झाले असतील इथे. आईचं श्राद्ध झालं तुमच्या, बरोबर आहे, तुम्ही केलं पिंडदान दिलात तुम्ही. बरं, पिंडदान देत असताना आईच्या श्राद्धाच्या वेळेस ब्राह्मण देवता आजीचं नाव घ्यायला लावितो. आजीचं, बरोबर आहे. मग का आजीचं नाव घ्यायचं, ते याचं कारण आहे. तरुण मंडळी ऐका जरा, पोरींनो, अय पोरींनो, आता नवीन लग्न झालेल्या पोरींनो ऐका, का आजीचा पिंड द्यायचा, तर याचं कारण आहे. आम्ही जन्माला आलो आणि जन्माला आल्यानंतर उघडे नागडे भोंगळे चिंगळे जन्माला आलो. आमची इज्जत झाकण्याचं काम कोणाच्या साडीच्या बाळातीनं केलं, आजीबाई, आजीच्या. आणि ही आजीची साडी आमच्या आई बापाच्या लग्नात आमच्या बापाच्या बापानं आमच्या आईच्या आजीला घेऊन दिली. त्या साडीचं नाव काय, आजी, आजी चीर, आजी चीर. आणि ही आजी चीर नावाची साडी नेसून नेसून मऊ करावं लागते. आणि आमची आई बाळांपणाला मामाच्या तिथं गेली आणि आमच्या आजीनं आमच्या आईच्या पोटाकडे पाहिलं आणि म्हणली, बाई माझी नात 10-12 दिवसात मोकळी होईल. आणि पेटीतून आजी चीर नावाची साडी तिनं काढली. तिच्याकडे कातर नव्हती तेव्हा, चोळ्या बेतून द्यायच्या, है ना आका. बेतून म्हणजे स्वतःने फाडणे, म्हणजे स्वतःचं माप स्वतःला माहिती. आणि ते कमी होत नव्हतं आणि जादा होत नव्हतं, कारण की आताच्या अरे थायरॉइड वाढला तुमचा, तोंड भगोल्यावाने झाले तुमचे. आहार, पोटाचा प्रश्न सुटला ना, सुटलेल्या पोटाचा प्रश्न उद्भवतो. म्हणून आहार फार महत्वाचा आहे. 5 माणसाच्या कुटुंबाला एका महिन्याला किती किलो गोड तेल वापरता तुम्ही, सुगरणींनो? किती किलो बोला ना, का मी आणून देतो का तुम्हाला, पण सांगा. आता कमवून बी आता 5 माणसाच्या कुटुंबाला जास्तीत जास्त 1.5 किलो गोड तेल लय झालं. तुम्ही म्हणता ना आमचं तर एवढं तर किचन वटीवर सांडत बाबा. आता आजीबाई तुम्ही माझ्या समोर बसल्यात इथं अष्टगंधवाल्या, या इकडच्या आजीबाई, तुम्ही एक मला खरं सांगा, तुमचं लग्न झालं त्यावेळेस तुमचं कुटुंब किती माणसाचं? 12-13 माणसाचं. आणि मग आठवड्याला छटाक गोड तेल बाटलीत, आठवड्याला छटाक तर महिन्याला किती झालं 12-13 माणसाच्या कुटुंबाला? अर्धा किलो नाही तर 1 किलो. 1 किलो गोड तेल तुम्ही 13 माणसाच्या कुटुंबाला वापरीत होते. आणि तवा मला सांग बरं आका, कोणला अटॅक येऊन मेलं का? असं वाकडं कोण झालं का? जिला आहार शास्त्र कळालं ती ब्रिलियंट आई. आहार काय लेकराला खाऊ घालावं, लेकराची बुद्धीची उन्नती कशी होईल हे जिला. नाही तर मग मॅंगी खातो का, वडापाव खातो का, चहा बिस्किट खातो का, काय बिस्किट, खारी खातो का? अरे किती दिवसाची खारी येते, खारी बनवून किती दिवस झाले? तुमच्या घरात दुसऱ्या दिवशी आली का? 2-2 आणि 2.5 महिन्याचं शिळ आपण खातो. आणि शिळ जर खाऊ घातलं तर बुद्धी कशी राहील महाराज? शिळीच राहील ना. आणि म्हणून सकाळी सकाळी शुद्ध ताजन चांगलं जर लेकराला खाऊ घातलं, ते पण 10च्या आत, 10च्या आत ज्याला जेवता आलं त्याचं आयुर्मान चांगलं झालं. आणि संध्याकाळी दिवस माळायच्या आत ज्याला जेवता आलं त्याने दवाखाना टाळला महाराज. इथं संगमनेरला दवाखाने आहेत. आता जाताना फक्त एक सर्वे करा तुम्ही, फक्त एकच सर्वे करा. तिथं गेल्यानंतर मारोड्याचे बामणाचे लोक किती ऍडमिट आहेत मला दाखवा. असले ते 1-2 नाही, ते बी आपल्या नादी लागलेले असले. चला धाब्यावर सापडला तर तुरळूक सापडन, कारण की त्यांचं खाणं
सकाळचं 10च्या आत आणि संध्याकाळचं 6च्या आत दिवस टेकायच्या आत, त्याच्यामुळे ते निरोगी आहे. आणि सगळ्यात जास्त दवाखाने भरलेले असतील तर तुम्ही आम्ही म्हणजे मांग मारचा मारको मारते इली धनगर मांजारी माळी साळी कोळी मराठा मुसलमान सब दवाखाने के हेलपटे आणते बोली. डायबिटीज, किडनी स्टोन, हाडात गॅप, सिरा चको, ब्रेनचा प्रॉब्लेम, अल्सरचा प्रॉब्लेम, पित्ताशयाचा प्रॉब्लेम, मज्जारज्जू मज्जा तंतूचा प्रॉब्लेम, बेलपलचा प्रॉब्लेम, अर्धांगवायूचा प्रॉब्लेम, बीपीचा प्रॉब्लेम, किडनी स्टोनचा प्रॉब्लेम, मेरुदंडाचा प्रॉब्लेम, थायरॉइडचे प्रॉब्लेम, ब्रेन ट्यूमरचे प्रॉब्लेम, हे कुणाला आहे? आम्ही श्रीमंत कशाला? म्हणून आईला घरातला आहार कळणं महत्वाचं आहे. तू म्हणता बाबा आमच्या जर एखाद्या चपात्या पाहिल्या तर अशा बिगर तेलाच्या तर लोक हलकट म्हणते. हलकट म्हणू द्या पण तेलकट खाऊ नका. बर वाढले, स्थूलपणा वाढला, आपलं लेकरू सडसडीत असावं, स्लिम असावं, स्लिम चपळ. तुम्ही ढेबरा बैल कामाला घेता का असा चौखार शेपूट पाठीवर टाकणारा? पटकन सांगा. पार ब्याबाट खाली लोंबत स्लिम. घरात आहाराचं मॅनेजमेंट करणारी स्मार्ट महिला. युक्त आहार विहार नेम इंद्रियाचे सार नैसावी बाजार वासन. युक्त आहार विहार नेम इंद्रियाचे सार नैसावी बाजार मित्र बहु भाषण. युक्त आहार विहार नेम इंद्रियाचे. आमची आजीबाई आई आमची आजीच्या तिथं बाळंतपणाला गेली आणि आजीकडे कातर नव्हतं, ते चोळी बेतून द्यायचं, येचून विषय पाहायला कुठं लांब होतो. मग ब्लाऊजचं माप बदललं नाही पाहिजे, शर्टचं माप बदललं नाही पाहिजे. आणि फिटनेस कोण आहे माहितीये का? असं उभा राहिल्यानंतर ज्याला ज्याचे अंगठे दिसत आहेत का, अंगठे बसल्यावर नाही बर का, उभा राहिल्यानंतर जर अंगठे दिसत असतील तर समजायचं आपण. आणि अंगठे डोकून पाहायला गेलं का पोट मध्ये का ये रोग भरिले तुम्ही, काही भरील मोकार गबाळ भरलेलं तुम्ही. आणि म्हणून बाबाची तब्येत किती स्लिम आहे महाराज. हो स्लिम आहे. आहार कळाला, आहार किती खावं हे मोजून मापून कळलं. हो आता कुरेकर बाबांची तब्येत पाहिली तुम्ही? हो पाहिली. कस काय तुम्ही तरी कपडे काढल्यावर नाही पाहिजे. तुम्ही हाडाला कातड चिकटलेले असली योग्याचे लक्षण आहेत, भोग्याचे नाही. महंत स्वामी भास्करगिरी बाबांची तब्येत पाहिली तुम्ही? देवगड संस्थानची योग्याचे लक्षण आहेत, भोग्याचे नाही. आणि योगी स्लिम, पोटपाठीला चिटकायला गेलेलं, चेहऱ्यावरची तेजस्विता, आणि ही प्राप्त होण्याकरता युक्त आहार विहार नेम इंद्रियाचे. आहार स्वच्छ घेतला. मस्त म्हणतात आमच्या लेकरं चांगला आहार खातात, पण विहार म्हणजे फिरतात कोणा बरोबर, याच्यावर बी पचत कोणा संग, पचन क्रिया कोणा बरोबर होती हे पण फार महत्वाचं आहे. आणि म्हणून माई ती साडी तिनं पेटीतून काढली, विळी घेतली, विळीची फळी पोटरी खाली दाबून धरली, आणि साडीचं जे काठ आहे ना, ते काठ असा चिरून काढा, त्याचं नाव आजी चीर. आणि त्याच केलं आम्हाला, आणि त्या बाळात्याचं एक पिंड आईच्या किंवा बापाच्या श्राद्धाच्या दिवशी कर्तबगार पोराला द्यावं लागत. आपल्या एका पिंडा माग विज्ञान आहे महाराज. काही काय म्हणते नि त्यावा असे भाताचे गोळे करायचे असं गोल गोल आणि त्याच्यावर काळे तीळ वाळले का बामण काय काय ना असा बोटत बांधितो, आणि मग ती निवत घ्यायचा, तिकडे गईला कुत्र्याला इजी टाकायचा, पाय पडायचं, लोक कपडे आणते, टाबेल टोप्या आणते, झालं वरी सरत.
अरे काय याच्या पाठीमागे हे का पण का 12व्याच महिन्यात का श्राद्ध 12व्याच महिन्यात का इकडे कॅलेंडरला महिने किती आहे 12चे ना 12चे राशी किती आहे 12 महिला मंडळ अवधान द्या जरा बाळांतीन झाल्यानंतर तिला त्या खोलीच्या बाहेर कितव्या दिवशी काढतात 12व्याच का 13व्या का नको म्हणजे उखांड्या जवळ नेते दगड मांडीत हळदी कुकू का 12च का तुमच्याकडे एक लय इम्पॉर्टंट शी आहे कोणची ती तो लय 12 बापाचा आहे मग 12 बापाचाच का 13 बापाच का नको लक्षपूर्वक काय खबर का पुन्हा तुम्ही संक्रांतीच्या दिवशी ओवासलं सुगडेन बळक्यात किती प्रकारचा वावसा घेतला 12 प्रकारचा बोरण जांबाचे टोकडेन ऊसाच्या गंडुऱ्यान हारभरेन हुलडान गव्हाच्या वांब्या 12 प्रकारचे आणि सुवासिनीच्या डोक्यावरून ओवसल्या जात का ओवसल्या जात 12च प्रकार का 13वा का नको लेकराची आमच्या तिकडं बारीच्या दिवशी भजन करतात बाबा इकडं तेरीच्या दिवशी का नाही 12चा ना आपला लय जवळचा आकडा आहे महाराज आणि म्हणून यायला जन्माला येण्याकरता सुद्धा 12 महिने लागतात आणि इथून जाण्याकरता सुद्धा 12 महिने लागतात कसं 12 महिन्याचा कालखंड लागतो कारण की आईकडे जाण्याच्या अगोदर तो जीव बापाकडे 3 महिने असतो 3 महिने आणि त्याच्यानंतर आईकडे 9 महिने 3 अधिक 9 बरोबर बामणाचं पोर एक खेळासी भ्याल बस बस किती वर्ष 12 वर्ष लपाले रे कापत कापत नागवेची पळून माय बापांनो म्हणून 12चा ना आपला लय जवळचा संबंध आहे आणि म्हणून कोणी जरी म्हणलं तो लय 12 बापाचा आहे त्याला म्हणायचं मी 12चाच आहे 12चा म्हणजे शिवी नाही महाराज हो विठ्ठल विठ्ठल म्हणून बाप कसा असावा याच्यावर विषय चालू होता महाराज रंगीरंग रे श्रीरंगे काय भुललासी पतंगे पतंग नावाचा किडा दिव्याभोवती घोंगत असतो त्याला वाटत मी ह्या दिव्याला गिळंकृत करील गिळून घेईल म्हणजे घोंगता 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 दिव्यापाशी जात दिव्यावर झडप मारत खाली पडलं वर पाहून हसलं आणि म्हणला मी दिव्याला गिळील आणि उडायला लागला तर उडताच आहे ना दिव्याला नाही गिळील पंख जाळीले माझे वडील मस्त म्हणत होते अजून 2 वर्ष कोल्हापूरला थांब महाराष्ट्र केसरी लायकीचं पोरग येतो मी माळकरी पहिलवान होतो बरं आणि चांगल्या प्रकारचा माझा गेम होता ग्रीक रोमन फ्रीस्टाईल चांगल्या प्रकारचा होता आणि ते म्हणायचे एकटाच मी ते म्हणायचे मी अजून 4-5 लाख रुपये तुला कोल्हापूरला घालतो राहून दे नाही उत्तर महाराष्ट्र केसरी तरी होशील नगर जिल्ह्यात नाव तरी होईल तो कुस्तीच्या बाबतीत वजन होतं माझं 104 किलो वजन आणि वय वर्ष 22-23 वर्षामध्ये मी तसा भारीच होतो आणि ते म्हणले 25व्या वर्षी तो लग्न करू राह 2-1 वर्ष मी म्हणला बा मला लग्न करायचं ते म्हणायचे नको करू मी म्हणलं बा डोकं नका लावू मला जी मुलगी बघितली होती ती माझ्या मामाचीच पोरगी होती मी तिला म्हणलं ती मला म्हणली तुमचा गेम चांगला आहे कुस्तीचा तुम्ही 2-1 वर्ष कोल्हापूरला राहा तोपर्यंत माझं ग्रॅज्युएशन कम्प्लीट होतं मी म्हणलं तुला करायचं माझ्या बरोबर लग्न नाही मी दुसरी पाहतो ती म्हणे तुमच्या पुढे मी काय बोलत येते लग्न झालं मग 2 वर्षांनी कळलं नसतं केलं तर बरं झालं जसा पतंग नावाचा किडा दिव्याभोवती गुंगुंग गुंगुंग करतो लक्षपूर्वक आहे का अवधान द्या
त्याला वाटत मी याला गिळीन, मस्त मला वाटत होतं मी प्रपंचाला पिळीन, पण प्रपंचाने मला पिळीलं, झटकीलं आणि तारेवर वाळू घातलेलं. लक्षपूर्वक काय खबर हो. आणि म्हणून जसं पतंग नावाचा किडा दिव्याला भुलला, तसं तुमचं आमचं सुद्धा बऱ्याच ठिकाणी भुलणं चालू आहे महाराज. काय भुललास? पतंग नावाचा किडा भुलला. आणि म्हणून जरी आम्ही प्रपंच करत असलो, पण प्रपंच ही कसा असावा? प्रपंच असोने वाचे आठवावा पांडुरंग, वाचे आठवावा पांडुरंग, हे वाचे आठवावा पांडुरंग, वाचे आठवावा पांडुरंग. प्रपंचिया सोनी परमार्थ साधावा, प्रपंचिया सोनी परमार्थ साधावा, प्रपंचिया सोनी परमार्थ साधावा, प्रपंचिया सोनी परमार्थ साधावा. वाचे आठवावा पांडुरंग, वाचे आठवावा पांडुरंग, उच्च नीच काही न पाहे सर्वथा, 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 पाहे सर्वथा न पाहे सर्वथा. वाचे आठवावा पांडुरंग, प्रपंच असून परमार्थ साधावा, वाचे आठवावा पांडुरंग. एक जणाने मला विचारलं, कुठून आलास? ऐकले की तुम्ही हे माझं सांगितलेलं? कुठून आला? हं? मला विचारलं, साहेब कुठून आलास? म्हणलं नगर जिल्ह्यातनं. अरे पण कुठून आलास? नेवाशा तालुका. अरे पण गाव कोणतं आहे? म्हणलं कोकणावरनं आलो. कोकणा जीवरायबती. पुन्हा विचारलं कुठनं? अहो म्हणलं नेवाशा तालुक्यातला आहे. अरे पुन्हा विचारलं कुठून आलास? अहो म्हणलं खरं नेवाशा तालुक्यातला आहे. पुन्हा विचारलं अहो खरं सांगा. म्हणले अहो म्हणलं नेवाशा. बरं विचारणारा जरा ब्रिलियंट होता, बुद्धिमत्ता वरिष्ठम होता. भूत भविष्य वर्तमान काळ त्याच्या नजरेत बांधून पडलेलं होतं. तो पुन्हा पुन्हा विचारायचा, माऊली कुठून आलास? म्हणलं नेवाशात. अरे वेडा आहे काय म्हणला, असं साधं उत्तर का देतोस? आणि मग माझ्या लक्षात आलं आणि मग त्याला सांगितलं. त्यानं विचारलं कुठून आलास? म्हणलं आईच्या पोटातून आलो. आणि खरं आपण कुठून आलो? आईच्या पोटात. कारेगाव वरनं नाही आलो, आईच्या पोटातून आलो. श्रामपूर वरनं नाही, आईच्या पोटात. आईच्या पोटात कुठून आलास? पुढचा प्रश्न. म्हणलं बापाकडनं आलो. पुढचा प्रश्न असा आहे, बापाकडे कुठून आलास? मग मात्र मला गाडी चालू असताना मला घाम फुटला. मी म्हणलं 1 मिनिटात सांगतो. ते म्हणले 10 महिन्यांनी सांग. बापाकडे कुठून आलास? एक 20 किलोमीटर गाडी आली माझी नेवासा फाट्यापर्यंत. आणि मग कसं मला आठवलं माहित नाही, संताची कृपा असेल. म्हणलं जमिनीतून. बापाकडे कुठून आलास? म्हणलं मातीतून आलो. ते म्हणले कसं? माधवम माधवी प्रिय. माधव म्हणजे भगवंत, माधवी म्हणजे भूमाता. ह्या भूमातेला हिरवा शालू नेसवण्याकरता तो पावसाच्या रूपानं किती जूनला पडला? 7 जून कितवा महिना? 6वा महिना. 6व्या महिन्यामध्ये पावसाच्या रूपानं आमच्या आज्याच्या बापाच्या जमिनीत पडला आणि धान्याच्या रूपानं आम्ही उगलो. लक्षपूर्वक ऐका बरं का. हा जो डोंगर आहे समोरचा, हा हिरवा शालू कोण्या महिन्यात नेसतो? 7व्या महिन्यात. 6व्यात पाऊस पडतो. 7व्या महिन्यात वेली, पानं, फुलं, झाड, गवत, अगदी हिरवाच शालू. मला खरं सांगा महिला मंडळ,
तुमच्याकडे डोहाळं जेवण घालतात का? डोहाळं जेवण घालतात का? कितव्या महिन्यात? 7व्या महिन्यामध्ये डोहाळं जेवण आहे. मग त्या महिलेला कोण्या रंगाची साडी नेसवतात? हिरव्या. ही पृथ्वी माता 7व्या महिन्यात कोणत्या रंगाची साडी नेसली? आणि आमची आई सुद्धा 7व्या महिन्यात हिरव्या रंगाची साडी नेसली. पावसाच्या रूपानं पाण्यात पडलो, जमिनीत पडलो आणि धान्याच्या रूपानं उगलो. आमच्या आजानं, आमच्या आजीनं, आमच्या बापानं, आमच्या आईनं ते कापलं, ते कुटलं, ते उफणलं. खळ्यातून धान्य गाडी बैलीत भरलं, गाडी बैलीतून वाड्या पुढं आलं. आणि वाड्या पुढं आल्यानंतर आमच्या घरातल्या आईनं का आजीनं बैलाच्या पुढच्या खोरावर पाणी टाकलं. बरोबर आहे ना? बैलाला कुकू लावलं, चोखण चोखण भाकर खाऊ घातली आणि गाडीवाल्यावरून चतकूर भाकर अशी ववळली आणि उकंडीवर टाकली. धान्य कणगीत गेलं. कणगी माहित आहे? मी हा शब्द पुण्याला वापरला. धान्य कणगीत गेलं. कार्यक्रम झाल्यावर आता काही बाया आल्या, बाबा एक प्रश्न आहे म्हणलं. आता मी म्हणलं मला काय, आता काय विचारलं काय नको. मी म्हणलं काय आहे? ते म्हणे हुईज दिस कणगी. मी म्हणलं बाई तुला बनगी माहित आहे का? त्या म्हणल्या न. म्हणलं एखाद दिवशी बाजरीची खळ करायला येशील का? तुला बनगी माहित नाही, तू कणगी काय आली विचारित. एक जण म्हणे गुळाचं येल कसा आहे? गुळाचं वेल. मी म्हणला ते गुळवेल ऐकलेलं आहे तिने. त्याला वाटलं त्या गुळवेला ढ्यापा येत्या काय काय. छोटे छोटे ढेपा कशा करतात तुम्ही? म्हणलं मोठ्या ढेपाला म्हणलं एकच फळ धरावं लागत. मोठी ढेप करायची म्हणले का बाकीचं बार तोडून टाकावं लागत. म्हणलं एकच धरावं लागत वरून टर्कल. ते म्हणले बाबा त्याचं टर्कल कसं आहे? मी म्हणलं आता पुढच्या वेळेस आलो का मी टर्काला सगळं ढेप घेऊन येतो. भाऊ एकुडाले माहितीये का? लईत लई पुन्हा किती किलोमीटर आहे? आणि आपला भारत कृषी प्रधान देश आहे. आणि जी हिची होती ती बाया, तिचं वय 47 वर्ष. अरे घेणं देणं कंदी लावून येणं आणि येड्याच्या खिशाला 3-3 पिणं. आपण म्हणतो ना कृषी, हे माहिती असणं महत्वाचं आहे. माई मग धान्य कणगीत गेलं. कणगीत गेल्यानंतर आमच्या आईनं किंवा आजीनं ब्रह्म मुहूर्तावर पहाटच्या वेळेस त्याला जात्यावर घेतलं. आणि जात्यावर घेतल्यानंतर ती धान्याबरोबर बोलायची. धान्य सजीव का निर्जीव? सजीव आहे. चाले हे शरीर कुणाची असत, कोण बोलविते हरिविण, देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुकू नको. शरीर चालत नाही, चालवायला लावणारा तो आहे. आणि तो म्हणजे कोण? अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरण नोहे, जाणी जे यज्ञ कर्म. अन्न जर ब्रह्म आहे मग हे सजीव आहे का निर्जीव आहे? म्हणजे बाजरीला आपलं बोलणं कळल, उगत महाराज. गव्हाला आपलं बोलणं कळल, तसं बोकड्याच्या मटणाला. बरं तुम्ही एक प्रयोग करून पहा. मी या वरच्या तुकड्यात एका वाफ्यात गहू पेरितो, हरभरा टोपितो, कडळ माका टोपितो. तुम्ही एका वाफ्यात बोकड्याचं मांडी नाही तर टिंगरच मास आणा त्याच्या इथं असं टोपा, बॉम्बलाच्या काड्या लावा एखाद्या सरीत, कडक नाथाचे पाय चुचा टोपून द्या. काय उगन काय सडन अण्णा, आणि सडन काय वशाट. मग आपण सडणार खावं का उगणार खावं? सडणार जर खाल्लं तर विचार सुद्धा सडके येत, आणि उगणार खाल्लं तर विचार सुद्धा उगणार येत. आणि म्हणून काय खावं? महिला मंडळ काय खाऊ घालावं आपल्या पोराला? रसा पेतो का भाऊ? सर्दी जाईन, पी रसा, 2 पायर बसून पी, वड 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 वड. कोंबडीच येड्या कोंबडी, ढवळी कोंबडी. अरे काय खाऊ घालता तुम्ही? ही प्रक्रिया कळणं महत्वाचे. लेकरावरती आम्ही आहार संस्कार काय देतो हे कळणं महत्वाचं आहे.
घरामध्ये क्लास 1 क्लास 2 SP कलेक्टर लाल दिव्याच्या गाडीत फिरणारं पोरग जन्माला यावं. पोराला पाहायला तुमचं पोरग जर इथं आलं ना मंडपामध्ये आणि तिथून इथपर्यंत चालत आलं ना, तर लोकांनी विचारावं कोणच आहे रे हे, काय चमकतय, काय दिसतंय, असं आपल्या पोराला लोकांनी विचारावं. औ त्याला घाल मॅगी, घाल वडापाव, घाल तरी वडा, घाल बर्गर, घाल पिझ्झा. अरे काय खाऊ घालतात तुम्ही? पोरग मस्त असावं. या बाबा विठ्ठल 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 खाऊ काय घालावं हे सुद्धा आईला कळणं महत्वाचं आहे, बापाला कळणं महत्वाचं आहे. बाजारातून काय आणावं, खायला काय आणावं घरामध्ये, कारण की झोपड्या आहेत ना, आणखीन झोपड्या होत गेल्यात. ज्या झोपडीत पोरग जन्माला काही काही पोरांनी त्याच झोपडी शेजारी झोपडी बांधली पण बांगला नाही बांधला. पण काही काही पोरं असे झोपडीत जन्माला आले पण त्या झोपडीतल्या बापाला आहार कळाला होता म्हणून पोराने झोपडी शेजारीच मोठा बांगला बांधला, पॅलेस केलं. याला माय बापांनो आहारशास्त्र हे घरामध्ये कळणं महत्व. काय खाऊ घालावं, जसं शेतीचं ऊसाचं जर आता आबा या ऊसाचा आवरेज काढायचा आपल्याला एकरी 82 टन, तर शिलीप मास्तरने चिठ्ठी दिली आणि मग बाप म्हणला पोरा हो आता तर शिलीप मास्तरने चिठ्ठी दिली, उद्या तोड येणार आहे आणि त्याला आपण संगमनेरात जाऊ 2 टारल्या खत आणून टाकू. बाबा जमन का, आदल्या दिवशी खत टाकलं उद्या तोड येणार आहे. त्याला लहानपणीच ती आकाश टामा DAP 10-26 बोऱ्या कॉल ऐक नाही या नाही म्हणजे माऊली मी ऊसाचं 103 आणि 104 टन एकरी ॲव्हरेज काढणारा पठ्ठा आहे मी. घास आपल्यासारखा कोणी जस काय पेरला असा घास टाकीन मी. हो माझ्यासारखा ऊसही कोणी तोडू शकत नाही. मी 1 तासात गाडी भरवाडे तोडीतो 1 तासात. तुम्ही माझ्या कपड्यावर जाता का? मी जर शेण उचलायला लागलं ना, गाडा येड्याचा गाडा केलाय मी 3 चाका झाल्या का, इथून पळायला लागलो तर 11 ते 12 किलोमीटर मी थांबणार नाही. मग जीप सुद्धा बाहेर निघायची नाही. हे अजिबात नाही, हे अजिबात नाही. चांगल्या प्रकारचं याच्यातलं मी फॅट तर लगेच जाळून टाकली, याच्यातली फॅट जाळून टाकली. मी महिन्याला 13-13,500-14,000 किलोमीटर फिरतो अण्णा. एकही गोळी खात नाही. रात्री माझं कीर्तन होतं बीडला, घरी आलो 2ला, सकाळी 6:30ला उठलो, 7ला गाडीत बसलो आणि 9:53 ह्या वस्तीवरती हजर आहे, ते बी जेवून. हो आणि म्हणून जगायचंय ना आपल्याला मायबापांनो, त्याच्याकरता आहार तेवढा स्टँडर्ड असावा, आहार बनवणारी तेवढी स्मार्ट असावी. स्मार्ट कळली का? स्मार्ट म्हणजे असं ॲब्रो केलेले, लिपस्टिक लावलेली आहे, असं केस असे ओव्हर स्मार्ट. हो स्मार्ट आणि ओव्हर स्मार्ट मधला बदल महत्वाचा आहे. आपल्या घरातल्या स्त्रीकडे परपुरुषाने बघितल्यानंतर त्या पुरुषाला आपली आई किंवा बहीण आठवावी, याला म्हणतात स्मार्ट. जेणेकरून वासना जागृत व्हावी. आपल्या घरातल्या बायकाकडे लोकांच्या पुरुषाने जर पाहिलं तर त्या पुरुषाची वासना जागृत व्हावी का सात्विकता प्राप्त व्हावी त्याच्या नजरेत. मग सात्विकता प्राप्त त्याच्या नजरेत व्हावी याच्या करता घरातल्या महिलेचं महिला पण कसं असावं हे फार महत्वाचं आहे. कारण की उद्याच्या कर्तृत्ववान पोरांना जन्म देणाऱ्या तुम्ही आहात. म्हणून धान्य सजीव का निर्जीव विषय इथून निघाला होता. बाबा मी 11:40 झालेले आहेत आणि 50 आणि 60 म्हणजे 20 मिनिटं अण्णा हो बरोबर आहे ना. 20 मिनिटं मी कीर्तन काय म्हणले 20 मिनिटं मी कीर्तन सांगणार आहे माय बापांनो. आणि त्याच्यानंतर स्वतः मला जर मी इथं तेलकट नसेल तर मंडपात बसून मुलची भात खाईन, नाही तर गुलाबजांबू असला तर एखादा तुमच्या देखता खाईन. कारण की हे वरी श्राद्धाचं खाल्लं
तर काही होत नाही कोकणी महाराज. काय का म्हणते मला द्वाऱ्या घातलेल्या हो बाबा. म्हणलं कम मला बोंड येत होते ना. मला बोंड येत होते तुला कस काय. मला वलांडा झाला होता. वलांडा झालता तुला. आणि कुठं घातली दोरी. आणि देवला शकड मला भारून दिलेली आणि दोरी मी अंगारात भांडारा पाण्यात टाकून पेतोय. अरे मी म्हणलं तुला श्रामपूरला जावं लागेल भाऊ येड्या दवाखान्यात. गोळ्या चालू करतो. हे द्वाऱ्यान दाऱ्या कुठं हिंडतो घालितो. कारण की हे मी